श्रीमद भागवत महापुराणे स्कंद पहिला अध्याय 17वा. महाराज परीक्षितांकडून कलियुगाचे दमन. सूत म्हणाले, हे शौनिका, तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की एक राजाचा वेश धारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एका गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने मारित होता की त्यांना कोणी वाली नाही. कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी होऊन भयभीत होऊन मूत्रत्याग करीत होता. धार्मिक कृत्यासाठी दूध तूप असे आहुतीचे पदार्थ देणारी गायसुद्धा शूद्राच्या वारंवार लताप्रहाराने अत्यंत दुःखी झाली होती. एक तर ती अशक्त होती, शिवाय तिचे वासरूही तिच्याजवळ नव्हते. तिला भूक लागली होती, त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुवर्णजडित रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि धनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले, अरे, स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारणारा तू कोण आहेस? एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेश तू धारण केला आहेस, पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसत आहे. अर्जुनासह श्रीकृष्णाच्या परमधामाला जाण्याने निर्जन स्थानात निरपराध्यावर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस, म्हणून वध करण्यास योग्य आहेस. परीक्षिताने धर्माला बैलाला विचारले, बिसंततू प्रमाणे तुझ्या श्वेतवर्ण आहे, आणखी 3 पाय नसलेला तू एकाच पायावर फिरतोस, हे पाहून मला फार दुःख होत आहे. बैलाच्या रूपात तू कोणी देव आहेस काय? सध्या ही पृथ्वी कुरुवंशी राजाच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे. तेथे तुझ्याशिवाय अन्य कोणीही प्राण्याला दुःखाने अश्रुपात करणारा मी पाहिले नाही. हे धेनुपुत्रा, तू आता शोक करू नकोस, या शूद्राचे भय बाळगू नकोस. गोमाते, मी दुष्टांना शासन करणारा असताना तू अश्रू ढाळू नकोस. तुझे कल्याण असो. हे देवी, ज्या राजाच्या राज्यामध्ये दुष्टाच्या उपद्रवामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असते, त्या उन्मत्त राजाची कीर्ती, आयुष्य, ऐश्वर एवढेच काय परलोकीही नष्ट होतो. दुःख दूर करणे हा राजाचा परमधर्म आहे. हा महादुष्ट आणि प्राण्यांना पीडा देणारा आहे, म्हणून मी आता याला मारून टाकतो. हे सुरभिनंदना, तू तर 4 पायाचा पशु आहेस. तुझे 3 पाय कोणी तोडले? जे राजे श्रीकृष्णाचा भक्त आहे, त्याच्या राज्यात कोणीही आपल्यासारखा दुःखी असता कामा नये. हे वृषभा, तुझे कल्याण असो. मला सांग की तुझ्यासारखा निरपराध साधुवृत्तीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टाने पांडवांच्या कीर्तीला कलंक लावला? जो कोणी निरपराध प्राण्यांना पीडा देतो, तो कोठेही असला तरी त्याला माझ्यापासून आवश्यक भय राहील. दुष्टाचे दमन केल्याने साधूचे कल्याणच होते. जी उन्नत व्यक्ती निरपराध प्राण्यांना दुःख देते, ती साक्षात देवता असली तरी मी त्या व्यक्तीचे बाजूबंद घातलेले हात तोडून टाकेन. आपत्काल नसताना शास्त्रमर्यादा उल्लंघन करताना शास्त्रानुसार शासन करून धर्मानुसार वागणाऱ्या लोकांचे पालन करणे हाच राजाचा परम धर्म आहे. धर्म म्हणाला, राजन, दुःखांतांना अभय देणे हे आपल्यासारख्या पांडूच्या वंशजांना योग्यच आहे. कारण आपल्या पूर्वजांनी ज्यांच्या या श्रेष्ठ गुणामुळे भगवान श्रीकृष्णांनी आपले सारथी, दूत इत्यादी बनवले होते. हे नरेंद्रा, शास्त्राच्या वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परमपुरुषाला आम्ही ओळखत नाही. त्यामुळे संसार क्लेशाची कारणे उत्पन्न होतात. कोणत्याही प्रकारचे दैत्य ज्यांना मान्य नाही, ते स्वतःलाच स्वतःच्या दुःखाचे कारण समजतात. कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवितात, तर कोणी कर्माला, काही लोक स्वभावाला, तर अन्य ईश्वरालाच दुःखाने कारण मानतात. राजर्ष, काही जणांचे तर निश्चयपूर्वक असे म्हणणे आहे की दुःखाचे कारण तर्काने जाणले जाऊ शकते नाही आणि वाणीने सांगितलेले जाऊ शकत नाही.
आता यापैकी कोणते मत बरोबर आहे याचा तूच आपल्या बुद्धीने विचार कर. सूत म्हणाले, ऋषीश्रेष्ठ शौनिका, धर्माचे हे प्रवचन ऐकून सम्राट परीक्षित अतिशय प्रसन्न झाला. त्याचा खेद नाहीसा झाला. शांत चित्ताने तो धर्माला म्हणाला. परीक्षित म्हणाला, धर्माचे तत्व जाणणारे ऋषभदेव, आपण धर्माचा उपदेश करीत आहात. आपण निश्चितच ऋषभारूपात असणारे धर्म आहात. आपण आपल्या दुःख देण्याचे नाव यासाठी सांगितले नसावे की अधर्म करणाऱ्याला जसा नरक प्राप्त होतो तसाच नरक चहाटी करणाऱ्यालाही प्राप्त होतो. किंवा असाही एक सिद्धांत आहे की प्राण्याच्या मनात आणि वाणीद्वारा परमेश्वराच्या मायेच्या स्वरूपाचे निरूपण केले जाऊ शकत नाही. धर्मदेव सत्ययुगात आपले तप, पवित्रता, दया आणि सत्य असे 4 पाय होते. आता अधर्माचे अंश असलेले गर्व, आसक्ती आणि मद यामुळे 3 चरण नष्ट झाले आहे. आता सत्य हा आपला चौथा चरण व फक्त शिल्लक आहे. त्याच्यावरच बळावर आपण जीवित आहात. असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मी कलियुग त्यालाही गिळंकृत करू इच्छित आहे. ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे. भगवंतांनी हिच्यावरील प्रचंड भार नष्ट केला आहे आणि त्यांच्या अपूर्व सौंदर्याने युक्त अशा चरणचिन्हामुळे ही सर्वत्र प्रशंसनीय झाली आहे. आता हिच्या भगवंतापासून वियोग झाला आहे. ही साध्वी अभागिनी प्रमाणे नेत्रातून अश्रू ढाळीत चिंता करीत आहे की आता राजाचे सोंग घेतलेले ब्रह्मादिद्रोही शूद्र माझा उपभोग घेईल, माझ्यावर राज्य करतील. नंतर महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. नंतर अधर्माचे कारण ठरलेले कलीला मारण्यासाठी त्याने तीक्ष्ण तलवार हातात घेतली. आता हा मला मारून टाकणार हे कलीने जाणले आणि लगेच त्याने आपले राजचिन्ह काढून ठेवले. भयाने व्याकुळ होऊन परीक्षिताच्या चरणावर मस्तक ठेवले. परीक्षित मोठा यशस्वी, दीनवत्सल आणि शरणागताचे रक्षण करणारा होता. कलियुगाने आपल्या चरणावर मस्तक ठेवले आहे हे पाहून कृपाळूपणाने त्याने त्याला मारले नाही, परंतु हसत हसत म्हणाला. परीक्षित म्हणाला, तू हात जोडून शरण आला आहेस तेव्हा अर्जुनाच्या यशस्वी वंशातील कोण्याही वीरापासून तुला भय बाळगण्याचे कारण नाही. परंतु तू अधर्माचा सहाय्यक असल्याने माझ्या राज्यात अजिबात राहू नकोस. राज्याच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, स्वधर्म त्याग, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ आदी अन्य पापे वाढत आहेत. हे अधमसहायका, म्हणून तू या ब्रह्मावर्तात एक क्षण देखील राहू नकोस, कारण तू हे धर्म आणि सत्याचे निवासस्थान आहे. या क्षेत्रात यज्ञविधी जाणणारे महात्मे यज्ञाच्या द्वारा यज्ञपुरुष भगवंताची आराधना करीत असतात. या देशात भगवान श्रीहरी यज्ञरूपात निवास करतात. यज्ञाच्या द्वारा त्याची पूजा केली जाते आणि यज्ञ करणाऱ्याचेच ते कल्याण करतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारे हे भगवान वायूप्रमाणे समस्त चराचरात जीवाच्या आत आणि बाहेर निवास करून त्याच्या कामना पूर्ण करीत असतात. सूत म्हणाले, परीक्षिताची ही आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला. हातात यमराजा समान तलवार घेऊन मारण्यासाठी सज्ज झालेल्या परीक्षिताला तो म्हणाला. कली म्हणाला, हे सार्वभौम राजा, आपल्या आज्ञेप्रमाणे जिथे कोठे मी राहायचा विचार करतो तेथे आपण धनुष्याला बाण लावून उभे आहात असे मी पाहतो. हे धार्मिक शिरोमणी, जेथे मी आपल्या आज्ञेने पालन करीत स्थिर चित्ताने राहू शकेल असे ठिकाण आपण मला सांगावे. सूत म्हणाले, कलियुगाला विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला 4 ठिकाणे राहण्याला दिली. धूर्त, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा या स्थानात क्रमशः असत्य, मद, आसक्ती आणि निर्दयता
या 4 रूपात अधर्म निवास असतो. कलियुगाने आणखी ठिकाणे मागितले तेव्हा सामर्थ्यवान परीक्षितीने त्याला राहण्यासाठी सुवर्ण धन हे आणखी एक ठिकाण दिले. अशा प्रकारे कलियुगाची असत्य, गर्व, कर्मवासना, कामवासना, वैर आणि रजोगुण ही राहण्याची 5 ठिकाणे झाली. अधर्माचे मूळ कारण असलेला कली परीक्षिताने दिलेल्या या 5 ठिकाणी राजाश्रीचे पालन करीत राहू लागला. म्हणून आत्मकल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी ह्या 5 ठिकाणचा कधीही आश्रय घेऊ नये. विशेषतः धार्मिक राजा, प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरु यांनी तर सावध राहून या ठिकाणचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर परीक्षिताने तप, शुद्धता आणि दया हे 3 चरण ऋषभरूप धर्माला जोडून दिले आणि त्याला आश्वासन देऊन पृथ्वीचे रक्षण केले. परीक्षिताचे पितामह राजा युधिष्ठिराने वनात जातेवेळी महाराज परीक्षिताला राजसिंहासनावर बसवले होते. तोच आता तेथे विराजमान आहे. तोच परम यशस्वी, सौभाग्यशाली चक्रवर्ती सम्राट राजर्षी परीक्षित यावेळी हस्तिनापुरात कौरवकुलाच्या राजलक्ष्मीने शोभत आहे. हा अभिमन्युपुत्र राजा परीक्षित अशा प्रभावशाली आहे. त्याच्याच शासनकालात आपण सर्वजण या दीर्घकाल चालणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेतली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.